छत्रपती संभाजीनगर तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत आई, वडील आणि त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुणाल हा तरुण डोंगरावर गेला होता. त्याला खाली आणण्यासाठी आईवडिलांनी केलेल्या प्रयत्नांदरम्यान तिघेही डोंगरावरून खाली पडले. या घटनेनंतर कुणालला आयफोन हवा होता आणि त्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर सुरू झाली होती. मात्र पोलिसांनी या चर्चेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. आयफोन हे आत्महत्येचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती डीसीपी रत्नाकर नवले यांनी दिली. कुणाल काही काळ तणावाखाली असल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीतून जाणवत होते, असेही त्यांनी सांगितले. घटनेची माहिती 112 क्रमांकावर मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही तिघांचा जीव वाचवता आला नाही. पोलिसांच्या मते तपास सध्या प्राथमिक अवस्थेत आहे, त्यामुळे या घटनेमागचे नेमके कारण आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही. कुटुंबातील नेमकी परिस्थिती आणि त्या क्षणी काय घडले याचा उलगडा तपासानंतरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेले गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी आयफोनसाठी कुणालने हे पाऊल उचलले या चर्चेवर वेगळी माहिती दिली आहे. कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता, त्यामुळे त्याला आयफोन हवा होता अशी चर्चा घटनास्थळी नव्हती, असे त्यांनी सांगितले. या घटनेमागील नेमके कारण काय होते, कुणाल कोणत्या मानसिक तणावातून जात होता आणि त्या दिवशी डोंगरावर नेमके काय घडले याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.